नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। आज आपण चर्चा करणार आहोत। आज जो झालेली गारपीट आहे नाशिकमध्ये, ह्या गारपिटीबद्दल आपण चर्चा करणार आहोत। आता ही गारपीट जी झालेली आहे ती उगाव, लासलगाव, निफाड हा जो मेजर बेल्ट आहे द्राक्षाचा आणि कांद्याचा, तर इथं फार मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झाली आहे। जेव्हा गारपीट होती त्याच्यामुळे काय होतं की आपल्या पिकाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। हे नुकसान कसं होतं तर गारा ज्या आहेत त्या गारा आपल्या द्राक्षवेलीला असू दे किंवा कांद्याच्या रोपांना असू दे, तर ह्याला काय करतं, इंजुरी करतं। त्या इंजुरीमुळे काय होतं की आपलं जी वेल आहे किंवा जे झाड आहे ते कुठेतरी कमकुवत होऊन जातं। तर सगळ्यात महत्त्वाच्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या उपाययोजना आपण केल्या पाहिजेत, ह्या उपाययोजनांबद्दल आज आपण इथं चर्चा करणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जे आपल्या द्राक्ष बागेमध्ये जे काही पाणी साठून राहणार आहे ते पाण्याचा पहिल्यांदा आपण निचरा केला पाहिजे। त्याचबरोबर जर बघितलं आपण तर जसं बघितलं आपल्याला माहिती आहे की जर बघितलं तर द्राक्षांच्या स्टेजेस फार वेगवेगळ्या आहेत प्रत्येक ठिकाणी। जर बघितलं तर काही ठिकाणी जर इमर्जन्स स्टेजमध्ये आहेत, काही ठिकाणी जर बघितलं तर प्री ब्लूम स्टेजमध्ये आहेत, कॅपफॉल स्टेजमध्ये आहेत। तर ह्या वेगवेगळ्या स्टेजमध्ये होतं काय की जे आपले गड आहेत ते गड आपले कॉम्पॅक्ट असतात, जास्त विरळ झालेले नसतात। त्याच्यामुळं काय होतं की पाऊस झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय होतं की पाणी साठून राहतं, आणि जिथं पाणी साठून राहतं तिथं कूज आणि गळ फार मोठ्या प्रमाणामध्ये येते। त्याचबरोबर डाउनी मिल्ड्यू ही फार मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक होतो। आता हा उद्रेक का होतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की डाउनीला पाणी, त्यानंतर जास्त प्रमाणामध्ये ह्युमिडिटी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लो टेम्परेचर, हे सगळं जे आहे ते आत्ता नाशिकमध्ये हे जे हवामान आहे ते हवामान फार अनुकूल आहे। त्याच्यामुळे आपल्याला डाउनी कंट्रोल करणं, कुजगळ कंट्रोल करणं हे फार महत्त्वाचं आहे। जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जो काही पाणी साठून राहिलेलं आपल्या चाऱ्यांमध्ये त्याचा निचरा करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की स्टिकरचा स्प्रे घ्या। स्टिकरच्या स्प्रेमुळे होणार काय की आपल्या ज्या गडांमध्ये पाणी साठून राहिलेलं आहे, पानांवरती जे पाणी साठून राहिलेलं आहे त्या पाण्याचा निचरा करणं फार महत्त्वाचं आहे। जर आपण आपल्या पाण्याचा निचरा जर केला नाही पावसाच्या, तर होणार काय, तिथं कूजगळ येणार आहे, तिथं डाउनी 110% येणार आहे। त्याच्यामुळे आपल्याला पहिल्यांदा इथं काम करायचंय। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं की आता इंजुरी होती, तर इंजुरी झाली म्हणजे काय की तिथं वेगवेगळ्या प्रकारचे सॅप्रोफाइट येणार आहेत। त्याच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे जी काही बुरशीजन्य रोग आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की डाउनी मिल्ड्यू येणार आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, करपा पण येऊ शकतोय, फार मोठ्या प्रमाणामध्ये करपा पण येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत। तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की बुरशीनाशकांचा स्प्रे करायचा आहे। आता बुरशीनाशकांचा स्प्रे करताना आपण ॲक्रोबॅट M45 एकत्र करून पण आपण घेऊ शकतो, Z78 आहे, कुमानेल आहे। तर अशा प्रकारचे वेगवेगळे जे काही कॉन्टॅक्टमध्ये काम करणारे फंजिसाइड्स आहेत त्यांचा वापर करा। कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक मधल्यांचा पण तुम्ही वापर करू शकता। सिस्टमिकचे फंजिसाइड जास्त घेऊ नका, कारण काय होतं की सिस्टमिकचे फंजिसाइड जे आहेत ते आत्ता पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यानंतर जास्त प्रमाणामध्ये काम करत नाहीत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता काय झालंय की आपलं जी मुळं आहेत ती मुळं चॉकअप होऊन जातात। त्यामुळं काय होतं, अन्नद्रव्याची कमतरता झाडाला फार मोठ्या प्रमाणामध्ये जाणवते। आता नेमकं जेव्हा पाऊस येतो ना तर त्यावेळेस होतं काय की झायलेम आणि फ्लोएम हे दोन प्रकारच्या आपल्या वनस्पतीमध्ये प्रकार असतात। तर झायलेम काय करतं, अन्नद्रव्य वरती उचलण्याचं काम करतं, आणि फ्लोएम काय करतं, जे वेलीमध्ये अन्नद्रव्य आहे ते खाली सोडण्याचं काम करतं। तर अशा वेळेस आपल्याला काय करायचंय, आपल्या वेलीला रेडीमेड फूड मटेरियल द्यायचं आहे। तर तुम्ही म्हणताल मॅडम रेडीमेड फूड मटेरियल म्हणजे काय द्यायचंय, तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बायोस्टिम्युलंट द्या। बायोस्टिम्युलंट्समध्ये असतं काय तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समुद्री शेवाळ आहे, जे आपल्या झाडाला ताकद देणार आहे। त्याचबरोबर त्याच्यामध्ये जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे ग्रोथ हार्मोन्स असतात, सायटोकायनिन असतात। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स असतात। जर न्यूट्रिएंट्समध्ये जर बघितलं आपण तर मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात ह्याच्यामध्ये। तर त्याच्यामुळं काय होतं, आपल्या झाडाला ताकद मिळते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीएचा वापर करू नका आत्ता। जीएचा वापर केल्यामुळं काय होतं, जास्तीत जास्त परत गळ होण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे सायटोकायनिन वापरा। सायटोकायनिनमध्ये तुम्ही 6BA CPPUचा
वापर करू शकता, पण GA वापर करू नका. त्याचबरोबर तुम्ही चा वापर केल्यामुळं काय होईल, आपल्या झाडाला ताकद मिळेल, तर त्याच्यासाठी सिलिकॉनचा पण वापर करा तुम्ही इथं. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, नायट्रोजनयुक्त खतांचा वापर करू नका. आत्ता वातावरणामधलं नायट्रोजन वाढलेलं असतं, नायट्रोजन जर जास्त झालं तर डावणी येईल, कुजगळ अजून जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होईल. जर तुम्ही बघितलं तर तुम्ही आता मॉलिब्डेनम, जे आपण त्याला मायक्रोन्यूट्रिएंट म्हणतो, मॉलिब्डेनमचा स्प्रे घ्या. मॉलिब्डेनम हे पोटॅशियम फॉर्ममधलं घ्या, अमोनिया किंवा नायट्रेट फॉर्ममधलं म्हणजे नायट्रोजनच्या फॉर्ममधलं घेऊ नका. त्याच्यामुळे मॉलिब्डेनममुळे काय होतं, झाडाला परत एक ताकद मिळते डाउनी मिल्ड्यूच्या अगेन्स्ट लढण्यासाठी. तर त्याच्यामुळे हे सगळ्या वेगवेगळ्या खबरदारी ज्या आहेत ह्या खबरदारी आपल्याला घ्यावे लागतील आणि आपली बाग वाचवावी लागेल. जर बघितलं तर नाशिकमधल्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस हे नेहमीच येत असतात, दरवर्षी येतात. आता मी बघितलं काही ठिकाणी जर आहे की जी बेरी 6 ते 7 mm पर्यंत गेलेली आहे, त्या बेरीला इंजुरी झालेली आहे, बेरी खाली गळून पडलेल्या आहेत. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा फंजिसाईडचा स्प्रे घ्या. पाणी साठून नाही राहिलं पाहिजे म्हणून तुम्ही स्टिकरचा स्प्रे घ्या. मार्केटमध्ये 1000 प्रकारचे स्टिकर अवेलेबल आहेत. चांगल्या क्वालिटीचे स्टिकर घ्या. बायोस्टिम्युलंटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे बायोस्टिम्युलंट आहेत, त्याचा तुम्ही स्प्रे घ्या आणि ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करून आपण आपली बाग वाचूयात. सो थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.